मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. आय टी आय अपडेट्समध्ये आज महत्त्वाची गोष्ट आहे. तर आय टी आय पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे 12th म्हणजे 12वीचं प्रमाणपत्र मिळणार आहे. एच एस सी प्रमाणपत्र कशाप्रकारे मिळवायचं हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आय टी आय आणि 12th इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट त्याला म्हणतो आपण, याचा अर्ज करण्याची डिटेल्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि इतर स्टडी मटेरियलसुद्धा कशाप्रकारे मिळवायचं आहे आणि कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागतात का हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. सगळ्याच नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्हाला ऑल नोटिफिकेशनला क्लिक करावं लागेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, शासनाचा GR निघाला 2018ला. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आय टी आयमधील व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वी किंवा 12वीची समकक्षता देणे. समकक्षता म्हणजे त्या ठिकाणी 12वीचं तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे, म्हणजे मार्कलिस्ट मिळतं आणि प्रमाणपत्रसुद्धा मिळतं. तर 30 मेला जो GR आला त्यानुसार सदर प्रोसेस चालते दरवर्षी. आता GR वाचण्याची तशी गरज नाही, कारण यामध्ये पूर्ण माहिती दिलेलीच आहे. GR हवा असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या GR नुसार तुम्हाला अशा प्रकारचं प्रमाणपत्र मिळणार आहे HSC. आता हा विद्यार्थी आय टी आय झाल्यानंतर त्याने डायरेक्ट फॉर्म भरलेला आहे आणि त्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे. टेक्निकल सायन्स ही शाखा त्या ठिकाणी मिळाली जाते. तर आर्ट्स कॉमर्स सायन्स न सोडता त्या ठिकाणी टेक्निकल सायन्स हा तुम्हाला प्रमाणपत्र मिळतो. आता हे प्रमाणपत्र पुढील शैक्षणिक वर्षासाठी किंवा तुम्ही 13, 14, 15 जरी करत असाल तरी तुम्हाला ते उपयोगी पडणार असेल. तर यामध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला इंग्लिशचा एक पेपर द्यावा लागतो आणि मराठीचा एक पेपर द्यावा लागतो. 100 मार्काचे 2 फक्त पेपर द्यावे लागतात. बाकी तुम्हाला ट्रान्सफर ऑफ क्रेडिट मिळतात. तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग जी आय टी आयचा परीक्षा असते त्याचे तुम्हाला 100 मार्क्स पैकी मिळणार आहेत. वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्स असतं त्याच्यापैकी मिळणार आहेत. ट्रेड थिअरीसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिट म्हणजे हे तुम्हाला एक्झम्पशन म्हणजे हे पेपर तुम्हाला अगोदर दिले असल्यामुळे त्याचं एक्झम्पशन या ठिकाणी दिलं जातं. 100 मार्कापैकी जेवढे तुम्हाला आय टी आयला मार्क्स मिळाले आहेत ते इथे कन्वर्ट केले जातात. आणि तुमची फक्त या ठिकाणी इंग्लिश मराठी दोन पेपर द्यावे लागतात. आणि एक प्रोजेक्ट असतो त्याची फिजिकल एज्युकेशन आणि एन्व्हायरमेंट अँड एज्युकेशन वॉटर सिक्युरिटी असे 2 त्या ठिकाणी म्हणजे एक प्रोजेक्ट द्यावा लागतो. अशा प्रकारे तुम्हाला फक्त 2 पेपर आणि एक फिजिकल टेस्ट त्या ठिकाणी द्यावी लागते. त्यानंतर तुम्हाला 12वीचं प्रमाणपत्र डायरेक्ट मिळणार आहे. तर अशा प्रकारे दरवर्षी हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी फॉर्म भरले जातात. त्याची आता डिटेल्स यामध्ये बघू. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जो विभाग आहे त्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी डिटेल्स आलेली आहेत. तर इथे बघा, आय टी आय म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी, म्हणजे जे आता मी सांगितलं मार्कशीटमध्ये ते तुम्हाला 4 विषयांचे गुण डायरेक्ट दिले जाणार, त्याला म्हणतात ट्रान्सफर ऑफ क्रेडिट. तर यानुसार तुम्हाला अर्ज भरण्यासाठी तारीख दिलेली आहे बघा, मंगळवार दिनांक 1/10/2024 ते बुधवार दिनांक 30/10/2024 म्हणजे पूर्ण महिनाभर आहे. तरी पण त्या ठिकाणी तुम्हाला सदर अर्ज लवकरात लवकर भरायचा आहे. म्हणजे तुम्हाला आता हा अर्ज भरण्यासाठी डायरेक्ट तुम्हाला ज्या आय टी आयमध्ये तुम्ही आय टी आय केलेला आहे त्याच आय टी आयमधून भरला जाणार आहे. त्यामुळे सदर अर्ज तुमच्या आय टी आयमध्ये मिळणार आहे किंवा इथे तुम्हाला खाली PDF दिलेली आहे, तिथेसुद्धा त्या अर्जामध्ये सगळी डिटेल दिलेलीच आहे. तर लिंकवर तुम्हाला ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला सदर तुमच्या आय टी आयमध्ये मिळणार आहे. तर नियमित शुल्क जे आहे 500 किंवा 600 रुपये यावर्षी आता जे दिलेलं आहे त्यानुसार सदर शुल्क आय टी आयमध्ये जमा करायचं आहे आणि तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे. आता याच्यासंबंधी बाकी स्टडी मटेरियल ची लिंक खाली दिलेली आहे. प्रत्येक वर्षी सदर अर्ज भरले जातात, त्यामुळे त्यामध्ये ह्या लिंकवर तुम्हाला स्टडी मटेरियल मिळून जाईल आणि प्रमाणपत्र कसं मिळवायचे त्याचीसुद्धा डिटेल यामध्ये दिलेली आहे. आता याबद्दल काही अजून डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्हाला आय टी आय विद्यार्थी म्हणजे ट्रान्सफर क्रेडिट घेऊन विद्यार्थी जे प्रमाणपत्र मिळवणार आहेत त्यांना टेक्निकल सायन्स ही शाखा त्या ठिकाणी स्ट्रीम म्हणून तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे. तर अशा प्रकारे डिटेल्स सगळे दिलेले आहेत. अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत.
परीक्षा मात्र तुमची मार्चमध्येच होणार. जे 2 पेपर तुम्हाला द्यावे लागतात, इंग्लिश आणि मराठी, आणि ही जी आहे फिजिकल टेस्ट, तर याची परीक्षा तुम्हाला मार्चमध्ये द्यावी लागते. त्यासाठी तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. मग इंग्लिश टेक्स्टबुक असेल किंवा युवक भारती असेल, EVS प्रोजेक्ट असतील आणि PE प्रोजेक्ट असेल, तर असे सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्हाला मिळून जाईल. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.